तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या भरपूर शुभेच्छा। रक्षाबंधनाच्या निमित्ताने काही विचार आले, पटकन शेअर करते। लहान असताना रक्षाबंधन म्हणजे काय, भावाला राखी बांधायची, ओवाळायचं, गोडाधोडाचं करायचं, खायचं आणि मस्त सण एन्जॉय करायचा। हळूहळू मोठे व्हायला लागलो, हलकीशी मॅच्युरिटी आली, कॉलेजला गेलो, त्यावेळेला लक्षात आलं भाऊ असणं हीच केवढी मोठी संपत्ती आपल्यासाठी असते। त्यानंतर लग्नाचं वय झालं, लग्न करून आपण सासरी गेलो, त्यावेळेला जेव्हा हे गीताचे बोल कानावरती पडायचे, बंधू येईल माहेरी न्यायला, ह्या ओळींचा समर्पक अर्थ आपल्याला त्यावेळेलाच कळतो जेव्हा आपण खरंच सासरी असतो। आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या वडिलांना गमावतो त्यावेळेला वडीलधाऱ्या माणसाच्या जागी त्यांचा रोल जो असतो तो आपला स्वतःचा भाऊ जेव्हा करू पाहतो किंवा जो तेव्हा तो निभावतो, त्यावेळेला रक्षाबंधनाचं नाव किंवा रक्षाबंधन हा सण कुठेतरी समर्पक वाटतो, नाही? आणि हो, तुम्हाला जर भाऊ नाहीये याचा अर्थ की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुली म्हणजे आपण मुली करू शकत नाही असं नाही बरं का। काही बहिणी मात्र एवढ्या खमक्या असतात की त्या आपल्या लहान बहिणींसाठी एक मोठा भाऊ किंवा वडीलधारी मनुष्य म्हणूनच स्वतःची भूमिका बजावतात। तुमच्याही लाईफमध्ये असे काही छान किस्से असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवाल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। आणि हो, हसत राहा, मजेत राहा, रक्षाबंधनाचा आनंद लुटत राहा। धन्यवाद।